नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. टाटा कॅपिटल डार्क हॉर्स रिसेंट डार्क हॉर्स फ्रॉम टाटा हाऊस ऑफ टाटा. ओके, ह्या कंपनीचा शेअर लोकांनी अगदी निग्लेक्ट करून टाकलेला आहे. टाटा कॅपिटल नावाची कंपनी जर मार्केट इफोरियामध्ये असती तर आता त्याचा भाव ₹1000 असता. ओके, पण आता त्याचा भाव 313 किंवा 320 रुपयाला आहे. ह्या कंपनीमध्ये टाटा मोटर फायनान्स, ओके, नंतर SME लोन, ओके, ह्या सगळ्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. नंतर रिटेल लोन अनदर डिपार्टमेंट, टाटा हाऊसिंग कॉर्पोरेशन वन मोर डिपार्टमेंट, टाटा सिक्युरिटीज म्हणजे टाटाचे जे म्युच्युअल फंड्स आहेत त्याची पण कंपनी टाटा कॅपिटलच्या अंडरच येते. ओके, रिटेलचे ऑल लोन्ससाठी देतात आहे, इन्फ्रासाठी पण लोन देतात आहे आणि डेव्हलपरसाठी पण लोन देतात. त्यामुळे कोणाला लोन देत नाही, ते सगळ्यांनाच देतात. ओके, SME लोन, रिटेल लोन, इन्फ्रा लोन, डेव्हलपर लोन, ओके, आणि हाऊसिंग लोन, मोटर फायनान्स लोन. ओके, ही कंपनी अगदी निग्लेक्टेड कंपनी आहे म्हणून आपण ही घेतली. PAT CAGR ह्याचा 29% आहे. ओके, एका वर्षाचा. आणि AUM यांनी वाढलेलं 30% CAGRने वाढलेलं आहे. ओके, म्हणजे ॲसेट अंडर मेंटेनन्स, ओके, का मॅनेजमेंट 30% CAGR. कॉस्ट टू इन्कम रेशोचा 41% होता आधी, तो आता 33% आलेला आहे एका वर्षामध्ये. ओके, ROA 2.3% वरून 2.7% वर गेलेला आहे किंवा जाणार आहे. ओके, असं त्यांचा प्रॉमिस आहे. तुम्ही त्याचा आता PPT बघा, प्रेझेंटेशन. आत्ताच त्याचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले आहेत आणि या कंपनीचा P/E 35 आहे, तरीसुद्धा स्वस्त शेअर मी म्हणेन. कारण ज्या स्पीडने ह्याची ग्रोथ होईल त्या स्पीडने ह्याचा PE 17च आहे. ओके, 2030ला हा PE 17 असेल. त्यामुळे 5 वर्षासाठी ह्याची बेगमी करून ठेवा टाटा कॅपिटलची. ओके, EPS 9.4 आहे. सौरभ अग्रवाल नावाचा माणूस चेअरमन आहे आणि राजीव सबरवाल हा काय म्हणायचं मॅनेजिंग डिरेक्टर आहे. ते दोन, एक अग्रवाल आणि दुसरं सबरवाल, असे दोन मॅनेजमेंट टीमचे माणसं आहेत. आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स या कंपनीचे Q&Q ग्रोथ झाली 11%. ओके, आणि ॲक्च्युअल फिगर बघितली तर 990 करोड होता प्रॉफिट Q1 26ला, तर तो Q2ला 1097 झालेला आहे. म्हणजे टिपिकली 100 कोटी प्रॉफिट वाढलेला आहे Q1 to Q2 25-26 या वर्षामध्ये. ओके, आणि ऑब्व्हियसली जी प्रोव्हिजन कमी झालेली आहे. प्रोव्हिजन म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. तर गेल्या वर्षी याची प्रोव्हिजन होती 2800 करोड आणि यावर्षी ती नॉट अर्धी पण 1600 कोटी रुपये झालेले. कुठलाही तुम्ही फायनान्सिंग धंदा घेतला की त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट ऑफ ॲसेट असतेच असते. कारण काही ठिकाणी तुम्ही लोन देता पण आपल्याला ड्यू डिलिजन्स नीट न केल्यामुळे किंवा धंदा बुडल्या, त्या माणसाचा धंदा नीट न चालल्यामुळे, बिकॉज ऑफ पॉलिसी चेंजेस किंवा इंटरनॅशनल जिओपॉलिटिकल थिंग्स, तर NPA असतात. तर याचे NPA कमी होतात आहे. त्यामुळे ही कंपनी टाटाची कंपनी असल्यामुळे याच्यावर विश्वास ठेवायला नक्कीच हरकत नाही. आणि स्वस्त आहे. म्हणजे टिपिकली ही कंपनी IPO नंतर वाढलीच नाही, काही पडली आहे इनफॅक्ट. तर याच्यावर तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे आणि